हो सर. आणि काय काम करता? होमगार्ड. आणि ड्रायव्हर आहे का? तुमचं प्रॉपर गाव साखळी. साखळीचं. हो. अच्छा अच्छा अच्छा. बोरसेचा आमचं ते सत्संग हा, ओळख झाली आमची. आणि मेडिकल कॅम्पला आम्ही सोबत गेलो. हे साधारणतः याच्या आतापर्यंत कुठे कुठे किती ठिकाणी फिरले? ते नाही सांगता येणार. नाही का? लिमिटच नाही. लिमिटच नाही. म्हणजे ती कसं पाचवीला ज्याने असताना सांगितलं केलेलं तिने. तिथं पळायचं. हो का? कारण आता मुलगी आहे ती. हो. एक पैसे हा. खर्च केले. किती तुम्हाला सांगू का, बंगले बांधलेले असतील, तुमचे 4-5 बंगले बांधलेले असतील. पण काय नाही करता आता? आणि हातावर लोकांच्या गाडीवर जातात. 500 आणता किंवा 200 आणता, एवढा वर धरतो. काय घाबरू नका, तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. होमगार्डचा पण आहे ना असं आहे. लागलं तर लागतं. हा ते तर आहे ना, तो काही विषयच नाही. असं. कारण आपल्याकडे शेती नाही, वायरिंग नाही, काही नाही. दिदी सारख्या अनेक मुली आहेत. हा. माझ्याकडे 5-5 वर्षाची मुलं पण आहेत. बरोबर. त्यांना पण झाले. एक डॉक्टर आहे प्रमोद पाटील म्हणून डोळ्याचे, त्यांची पण मुलगी 5 वर्षाची. तिला पण हिच्यापेक्षा जास्त आहे. त्यांना तिला तर डोळ्यावर वगैरे आहे. नाही, दादा, तिचं ते डोळ्याला होतं तिचं पण ते आणि डोळ्याला होतं ते इथलं पॉपटला ना कोणतं? ते गिनोड्या गिनोड्याचं. म्हणतात खूप होतं. हा. उन्हात वगैरे बसायला लावायचे. नाही लावून तसं काही नव्हतं. काहीच नाही होतं. आपलं मेडिसिन पूर्णपणे हर्बल आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिन आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. वनस्पती अर्कापासून बनवल्यामुळे इथले का? नाही, असं झालेलं होतं. तिला तर डोळ्यांना आता ते पूर्ण क्लिअर झालं. पूर्ण क्लिअर झालं. असं डोळ्यांना झालं नाही तिला. तर त्यांनी टूप दिला होता, तो टूप लावला होता. ते टूप फरक पडला थोडासा, पण परत होता. हा प्रॉब्लेम याच्याने नाही होणार. याचं काय होणार नाही. हे हर्बल आहे. हे शरीरातनं दिल्यामुळे पोटातूनच मेलॅनोसाइट्स तयार करतो नैसर्गिकरित्या. त्याच्यामुळे बंद केल्यानंतर पुन्हा होईल असं होत नाही याचं. आणि ॲलोपॅथिक मुळेच ते असं तिची तब्येत साईड इफेक्ट होतात. अशी झाली. आता किती आलं ते वजन फक्त 33. तर ठीक आहे, मी पण तो विचार करतो. वयाच्या मानाने वजन फार कमी येतं. तर याच्यात आता ते रिझल्ट TYB कमला आहे. 100% आहे, परंतु टाइम लागेल. या दिदीला आजपासून 1 वर्ष पकडून चालायचं. 1 वर्षाचा टाइम तुम्हाला द्यावा लागेल. पहिल्या महिन्यामध्ये जे मेडिसिन देऊ त्याच्यात तिच्या शरीरातले सगळे विषद्रव्य बाहेर पडतात. आतापर्यंत जे ॲलोपॅथी वगैरे बरोबर. दुसऱ्या महिन्यापासून खऱ्या अर्थाने या आजारावर आपली ट्रीटमेंट सुरू होईल. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हीच आम्हाला सांगाल फरक काय पडला आहे असं. आणि तिसऱ्या महिन्यापासून पुढे सगळे स्पॉट कमी वाढतात. असंच आम्ही रिटाला पण सांगितलं होतं. तर तिने पहिल्याच महिन्यात आम्हाला रिझल्ट दाखवला. पहिल्या महिन्यात तिचा स्पॉट गायब झाला. केसांमधला 3 महिन्यांनी गायब झाला. तर ह्या गोष्टींना वेळ लागतो. कसं आहे, आम्ही सांगून देऊ पहिल्या महिन्यात चांगलं होईल. महिन्यात फरक पडत मग आपण जर सांगितलं की तुम्हाला फरक पडेल, नाही पडला की तुम्हीच लोक विचारतात की आम्हाला काहीच फरक पडला नाही. पहिल्या सेटिंग मध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही. दिसतात तुमच्या प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड असतात. चांगलीच गोष्ट आहे पडला तर फरक. दुसऱ्या महिन्यानंतर मग आपल्याला थोडा फरक 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुम्हीच सांगा आम्हाला इथे फरक पडलाय. आता माझं नाशिकचा एक पेशंट आहे. नाही, तिला दिसतं, पण परत व्हायला नाही पाहिजे. तेच बोललो की आपलं आयुर्वेदिक मेडिसिन आहे. हे शरीरात तयार करतं. सगळे हार्मोन्स जे इम्बॅलन्स झाले असतात ते बॅलन्स मेंटेन करतं. एकदा ते झालं की नवीन होत नाही. ॲलोपॅथीचं काय होतं, तेवढ्या पुरता फरक दिसेल, पण औषधं बंद केली की पुन्हा डबल येते. 2 महिने अजून चालू ठेवायला आता तर नड्यातला टोटल फ्री होता टोटल. आयुर्वेदिक होतं की ॲलोपॅथी? नाही, गोळ्या औषधं होतं. गोळ्या द्यायचे ते आणि मला पण होते. ॲलोपॅथीच. अशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे. आतापर्यंत जेवढे 100-150 लोकांना दिलं प्रत्येकाला फरक आहे. प्रत्येकाला रिझल्ट आहे. तिला पण रिझल्ट मिळेल कारण अजून तरुण वय आहे. त्याच्यासोबत तिचं वजन वाढेल, भूक वाढेल, सगळ्या गोष्टी वाढतील. फक्त याला तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तुमची जर 1 वर्ष वाट बघायची तयारी असेल तर आपण ट्रीटमेंट सुरू करू. ते पण तुला रेग्युलर घ्यावं लागेल. या पडला तर मग पुन्हा आपल्याला नवीन सुरू करावं लागेल. ही रेग्युलर ट्रीटमेंट जर तुम्ही घेत असाल तर सुरू करू, नसेल तयारी तर मग नाही करायची. कॉलेजला परत बसत होते. ATD कॉलेज आहे तिथं पण कॉलेजचं टायमिंग सकाळी 7 ते 11 पर्यंत, नंतर लगे 12 ते 5 पर्यंत कॉलेजला. दुपारी घरी येते. हा थोडंफार मेडिसिन वगैरे घेऊ शकते. फक्त जे लावायचं आहे
ते तुला तिथे पण वेळ मिळाला तर 5 मिनिटात ते लावू शकते. नाही जवळच आहे जवळ कॉलेज आहे. बाजूला जवळ आहे. आहे. मग काही इथे- प्रॉब्लेम दिंडीला. कारण जेव्हा कॉलेजला आहे ना. घेणं महत्वाचं आहे, तेवढं वरून लावणं पण महत्वाचं आहे. म्हणजे ती नसं काही साकला जाते ना त्या कॉलेजवरून 11ला येते. पण तिथं तर काय जायला परवडणार नाही, यायला बी परवडणार. शेजार कॉलेज आहे तिथं घरी येते ती. स्कीम येते घरी. काय problem चालेल. हम्म. होईल आणि काय लांब नाही साठी काही वाटलं येऊ शकते काय असेल. माझ्याकडे हरियाणाचे पेशंट आहेत, राजस्थानचे पेशंट आहेत, मुंबई दिल्लीचे आहेत. हो चालेल, तरी पण जवळ आहे, काय प्रॉब्लेम नाही. होईल 100% होईल. फक्त सांगितल्याप्रमाणे मेडिसिन घेणं, सांगितल्याप्रमाणे मेडिसिन लावणं हे तुझ्यावर आहे. आम्ही किती चांगलं दिलं आणि पेशंटने जर व्यवस्थित नाही केलं तर मग होणार नाही पत्ते आणि तू वगैरे एवढी खायचं. फिरून आलेली आहे म्हटल्यावर तुला जाणीव आहे त्या गोष्टीची. आणि तयारला देतो ना टमाटे आंबट नाही अगदी सांगितलं नाही बरोबर. खायची, बस तेवढं. नाहीच खायची. तुमचं जसं डोळ्यात पाणी येते ना तसंच परवा तेरवा मनेरकडचे आलेले होते तिचे वडील. तिच्या पेक्षा लहान होती, त्या 7वीला होती.